तुम्ही कधी अशी भरलेली मसाला मिरची बनवली का हो? नसेल बनवली ना तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर नक्की बनवणार. तर त्यासाठी काय करायचं, एका कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे घ्यायचे आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे. त्यानंतर ते थोडे परतून झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, धने आणि 1 चमचा तीळ घालायचे. ते देखील मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं. आता हे भाजून घेतलेलं एका मिक्सरमध्ये साईडला काढून घ्यायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं. अशा पद्धतीनं आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे. त्यानंतर अशा लांब मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि त्या मिरच्यांना मधून अशा प्रकारे काप घालायचे आहेत. सर्व मिरच्यांना अशा पद्धतीने काप करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर इथे मिरच्यांना काप करून झाले आहेत. त्यानंतर आपण जो मसाला केला होता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, मीठ आणि पाव चमचा लाल तिखट आणि थोडंसं तेल घालून हा मसाला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आणि या कट करून घेतलेल्या मिरच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. तरी ते सर्व मिरच्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आणि या मिरच्या तेलामध्ये छान अशा आलटीपलटी करून 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायच्या. मिरच्या छान भाजल्या की त्याच्यामध्ये राहिलेला मसाला आपण टाकायचा आणि व्यवस्थित मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं. झाकण झाकून साधारण 4 ते 5 मिनिटे आपली ही मिरची शिजवून घ्यायची आहे. यातलं सर्व पाणी आटलं की मिरची अशा पद्धतीने आपली छान शिजलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चपाती किंवा भाकरीसोबत खाऊन घ्यायची. एकदम भन्नाट चवीची ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा.